एटापल्ली तालुक्यातील अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारसेवाडा ते चांदणवेली हा रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांचा खच बनला आहे। रस्ता की खड्डे हे ओळखणेही कठीण झालं असून वाहन चालवताना नागरिकांना जीव मुठीत धरावा लागतोय। या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, सामान्य नागरिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲम्ब्युलन्समधून गरोदर माता आणि रुग्ण प्रवास करतात। मात्र रस्त्याची दयनीय अवस्था पाहता ॲम्ब्युलन्समधील प्रवासही धोकादायक ठरत आहे। याबाबत गेंदा गावचे माजी सरपंच नंदुजी मठामी यांनी थेट प्रशासनाला प्रश्न केलाय। रस्त्याची ही अवस्था पाहून डोळ्यात पाणी येतंय। अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागी होणार का, असं नंदुजी मठामी यांनी प्रशासनाला सवाल केलाय। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती झालेली नाही। प्रशासनाची भूमिका पूर्णपणे उदासीन असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। पावसाळ्यात हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असून अपघाताची दाट शक्यता निर्माण होते। नागरिकांचा इशारा, तात्काळ रस्ता दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल। आता तरी प्रशासन जागा होईल का, की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच हालचाल होणार, हा प्रश्न एटापल्लीकर विचारत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी। 24/7 साठी आपण आले आहोत चंदनवेली या गावामध्ये। बारसेवाडा रोड हा पूर्णपणे खराब झाल्यामुळे लोकांना ये जा करण्यासाठी आणि ॲम्ब्युलन्ससाठी खूप तकलीफ होऊन राहिलेली आहे। आम्ही आलो आहोत माजी सरपंच नंदुभाऊ मट्टामी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी। बघू आपण ह्या रोडबद्दल ते काय सांगतात। आणि चंदनवेली बारसेवाडा एटापल्ली हा जो रोड आहे, गेद्यापासून चंदनवेली जीवनघाट आणि एटापल्ली हा 16 किलोमीटरचा प्रवास असताना चंदनवेली बारसेवाडा जीवनघाट एटापल्ली हा 5 ते 6 किलोमीटरना कमी होतो। त्याच्यामुळे इथे ये जा राहणाऱ्यांची संख्या टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, मोठ्या गाड्या असतील इकडून येत असतात। परंतु 2-3 वर्षापासून आपण बघितलं तर हा इथला जो रोड आहे पूर्ण खड्डेमय आहे आणि इथून जा येण्या करण्यासाठी पावसाळ्यात तर खूप मोठी तकलीफ आहे। त्याच्यामुळं शासन प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाहीत। आम्ही तहसीलदार किंवा PWD यांना पण आपण निवेदन दिलेलं होतं, परंतु अजूनपर्यंत त्या रस्त्याची दुरावस्था तेच आहे। म्हणून शासन प्रशासनाला आमची विनंती आहे की हा रस्ता लवकर कसं दुरुस्त करता येईल आणि लोकांच्या 5-6 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो कसा कमी करता येईल, याच्यासाठी म्हणून शासन प्रशासनाला आमची विनंती आहे। त्यांनी लवकरात लवकर हा काम जो आहे ते आपल्या हातात घेऊन लवकर करण्यात यावा। त्याच पद्धतीने गेदा चंदनवेली जीवनघाट आणि एटापल्ली हा जो रस्ता आहे पूर्ण खड्डेमय आहे। त्याही रस्त्याला कसं चांगला करता येईल याच्यासाठी म्हणून PWD असेल आणि प्रशासन असेल यांना आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर हा काम आपल्या हाती घेऊन लोकांना कसे सुविधेचे होईल याच्यासाठी आपण काम करावा। यावेळेस इतकं बोलतो आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी आपण यावेळेस मुलाखत देत आहोत, परंतु समोर काही दिवसामध्ये खूप मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि म्हणून शासन प्रशासनाने जागे व्हावा आणि लोकांसाठी जे रोड रस्ते आहेत ते चांगले करावा। हाच दोनच रस्त्यांची दुरावस्था नाही तर पुन्हा तालुक्यामध्ये हेच दुरावस्था आहे। गट्ट्याचा जर रोड आपण बघितला तर गट्ट्याचा रोड टू व्हीलर जाण्यासाठी पण लायबल नाही। त्याच्यामुळे PWDला आमची विनंती आहे की सूर्यगडपासून जो गट्ट्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता इतका खूप खराब आहे, तिथे जाण्या येण्याची पण चांगली सुविधा नाही। त्याच्यामुळं PWD डिपार्टमेंटला आमची विनंती आहे, सूर्यगड ते गट्टा हा जो रोड आहे ते लवकरात लवकर घेऊन लोकांच्या हितासाठी चांगलं करता यावे, याच्यासाठी म्हणून PWDला आमची विनंती आहे। येवला तालुक्यामधील रायते, निमगाव मड, पारेगाव, चिंचोडी खुर्द आणि बदापूर या गावांमध्ये आज एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आलाय। भागवत एकादशीचे औचित्य साधून श्रेयत पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळांमधील विद्यार्थींना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय। या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा आहे।
शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। शिक्षक वर्ग, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षणाला चालना देणाऱ्या या अशा उपक्रमाचे स्थानिक पातळीवर स्वागत होत असून भविष्यात अशा उपक्रमाची अपेक्षा व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय येवला येथून प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। त्यांचा नातू श्रेयस प्रकाश पाबळे याच्या वाढदिवसानिमित्त मी आमच्या जिप प्राथमिक शाळा निमगाववाडी येथे आला। तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। आणि नातवाच्या वाढदिवशी अण्णांनी हे विद्यार्थ्यांना गणवेश, वेगवेगळे साहित्य, पॅड वाटप केलं, त्याच्याबद्दल शाळेच्या वतीने त्रिवार अभिनंदन। धन्यवाद। श्रेयस यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी शाळा जिल्हा परिषद निमगाववाडी या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। त्याबद्दल अण्णांचे आणि श्रेयस भाऊंचे खूप खूप आभार देतो आणि धन्यवाद मानतो। आज या ठिकाणी आमचे स्नेही रामदास अण्णा पाबळे त्यांचे नातू श्रेयस प्रकाश पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जो असं यथोचित त्यांनी उपक्रम राबवला। सर्व आमच्या प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय साहित्य वाटप केलं। आमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी आणि सर्व विविध कार्यकारी संस्थांच्या वतीने या ठिकाणी मी श्रेयसला उदंड आयुष्य लागो, त्याच्यातून अशीच समाजसेवा घडो या शुभेच्छा देतो आणि त्या सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार। सर्वांपर्यंत पोहोचणार आहे मराठी न्यूज चॅनलचं हार्दिक अभिनंदन। मी माझ्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त 21व्या वाढदिवसानिमित्त शालेय शैक्षणिक जे साहित्य वाटप करतोय त्यात मोठी योगदान देऊन ते हजर राहिलेत, त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन। म्हणतात की जसं आपण जनतेसाठी काहीतरी करावं आणि आपलं देखील योगदान असतं, ते देण्यासाठी मी या शालेय विद्यार्थ्यांना मुलाच्या वाढदिवसानिमित्त मी शालेय साहित्य वाटप करतोय, त्याचा मला निश्चितच आनंद आहे। आणि त्यातली त्यात निमगावमध्ये सर्व सदस्य, ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांनी मला भरभरून सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा स्वागत करतो। धन्यवाद। माझ्या वाढदिवसानिमित्त माझे आजोबा रामदास अण्णा पाबळे यांनी मुखेड गटातील सर्व 35 शाळांना जवळपास 2500 विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य व स्कूल बॅगचा वाटपचा हा उपक्रम हाती घेतला आहे। आज आम्ही 12व्या नंबरच्या शाळेमध्ये आहे, तर निमगाववाडी इथे हा उपक्रम आम्ही करत आहोत। आत्तापर्यंत आम्ही 11 शाळांमध्ये आमचं वाटप हे झालेलं आहे। तर सर्वप्रथम माझ्या आजोबा रामदास अण्णा पाबळे व माझे वडील प्रकाश रामदास पाबळे यांचं मी मनापासून धन्यवाद। आपल्या निमगावमड येथील जिल्हा परिषद शाळेच्या श्रेयस प्रकाश पाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव येथे शालेय वस्तूंचे वाटप करत आहोत। मी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने 24/7 मराठी न्यूजच्या वतीने श्रेयस यास वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आणि शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शनच्या निमित्ताने ते शालेय वस्तू वाटप करतायत, त्याबद्दल मी श्रेयस व त्याच्या परिवाराचे विशेष अभिनंदन व्यक्त करतो आणि आभार। अकोला जिल्हा येथून अवैध धंदे संपुष्टात आणण्यासाठी राबवण्यात येत असलेला ऑपरेशन प्रहार अंतर्गत दहीहंडा हद्दीत अवैध दारू विक्रेत्यांवर 2 ठिकाणी छापे टाकण्यात आले। या कारवाईत एकूण 1,12,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात आली। 31 डिसेंबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दारू विक्रेत्यांविरुद्ध छापे टाकण्यात आले। पहिल्या कार्यवाहीत ग्राम जवळका ते दिनोडा रोड येथे आरोपी अनिल अंधाळे यांच्याकडून 200 देशी दारूंच्या बाटल्या किंमत 10,000 रुपये तसेच ॲक्टिवा दुचाकी किंमत 50,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दुसऱ्या कार्यवाहीत ग्राम जवळका ते रोहनखेडा रोड येथे आरोपी अंबादास चेचरे राहणार चोट्टा बाजार यांच्याकडून 250 देशी दारूच्या बाटल्या किंमत 12,500 रुपये आणि होंडा फॅशन दुचाकी किंमत 40,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या दोन्ही कारवायांमध्ये
1,12,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कार्यवाही दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कमोद लांडगे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद दळवी यांनी केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय विशाल गवई यांनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार यादीवरून पक्षांतर्गत नाराजीचे सूर उमटू लागलेत। गेल्या 20 वर्षापासून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्यामुळे हा असंतोष उफाळून आलाय। उमेदवार यादीत अनेक अनुभवी आणि निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांचे नाव डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। त्याऐवजी बाहेरून आलेल्या किंवा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचं नाराजी व्यक्त करण्यात येते। नाराज कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, गेल्या 2 दशकात पक्षांसाठी आंदोलनं, निवडणूक प्रचार आणि संघटनात्मक काम सातत्याने केले, मात्र उमेदवारीच्या वेळी आमच्यावर अन्याय झाला। या निर्णयामुळे पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून महिला आघाडींमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झाले। काही महिला कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडे थेट तक्रारी केल्याची माहिती आहे। तसेच योग्य तो न्याय न मिळाल्यास पुढील भूमिका ठरवण्याचा इशाराही देण्यात आलाय। या घडामोडीमुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजप समोर अंतर्गत समन्वयाचं आव्हान उभे राहिलं असल्याचं चित्र आहे। या बातमीचा आढावा घेतलाय छत्रपती संभाजीनगर येथून प्रतिनिधी प्रमोद खरात यांनी। एक महिला 10 जणांना जड पडणारे आहेत, तरी त्यांना तिकीट दिलं गेलं नाही। तुम्हाला कुठं वाटतं का असं तुमचं तिकीट नाकारला म्हणून? काय तिकीट दिलं नाही म्हणून तुम्हाला कुठं असं वाटतं का? कोणत्या कारणामुळे नाकारला असं तुम्हाला वाटतं? तो प्रश्न त्यांना विचारा की सक्षम नव्हती का दिव्या मराठे? म्हणजे 18 वर्षात तुम्ही ट्रेन नाही केलं का दिव्या मराठेला? भाजपने सक्षम नव्हती का? आणि जी महिलाला दिलं ती माझ्यापेक्षा सक्षम आहे का? सक्षम असेल तर मी लगेच उठते, मला काही राग नाही। आणि ह्याच जागेवर माझी मैत्रीण असते, माझ्यासोबत काम करणारी राहिली असती तर मला काही दुःख नव्हतं, किंवा युती झाली असती त्याच्यात माझं तिकीट मिळालं नसतं तेही मला दुःख नव्हतं। कोणाला तिकीट दिलं नाही? कोण? अनिता मानकापे कोणतरी आहे, अनिताच ना, अनिता मानकापे, अनिता किशोर मानकापे। विरोध असा होतो की सांगितलं जातं की घराण्याशी ज्याचे लागे संबंध आहेत त्यांनाच तिकीट दिलं जातं, पण जे कार्यकर्ते 20-20 वर्षापासून आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। नाही, नेहमीच आहे ना, घेऊन तिकीट दिले दादा त्यांनी। नाही, मी नेहमीच होतं हे, नेहमीच होतं हे। मग मी तुम्हाला काय सांगते, मागच्या वेळेसही डावललं, आताही डावललं। असं एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत का होतं ते तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, खरंच विचारा। आमच्याकडनं तुम्ही प्रश्न विचारा त्यांना, त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे। माझ्या बाबतीत तरी द्यायला पाहिजे, प्रत्येकाचा प्रश्न आहे हा, माझ्या बाबतीत द्यायला पाहिजे। मी का कुठे कमी पडली तिकिटासाठी? हां, माझ्यापेक्षा सक्षम असेल, माझ्यापेक्षा अधिक शिकलेले असेल, माझ्यापेक्षा जास्त हुशार असेल तर दिलं तर काहीच हरकत नाही। पण विचारा, हे फोटो लावलेले आहेत ना, त्यांना विचारा हे फोटो मधले कोणते नेते नाव सांगून दाखवा। सर्वे केलाय म्हणता तुम्ही, मग सर्वेमध्ये बावनकुळे साहेबांनी सर्वे केलाय म्हणे, असं कराड साहेब मला बोलले, किशोर शितोळे बोलले, सर्वेमध्ये तुमचं नाव आलं नाही। तुमची चर्चा झाली नाही का नेत्यांसोबत? मला बोललं गेलं, मी 5 दिवस मी प्रचार सुरू करायच्या अगोदर सावे साहेबांना भेटून आली। साहेब काय करायचं? शितोळे सरांना मेसेज केला, साहेब काय करायचं? लागा कामाला। कामाला लागायनंतर मग तुम्ही काय करणार? अपेक्षाच करणार ना। तुम्ही मला सांगायचं थांबा, तुम्ही थांबली असती। तुम्हाला पक्षाकडून काय अपेक्षा? पक्षाकडनं काय अपेक्षा? तिकीट द्यावं आमच्या सगळ्या महिलांना काय तुमच्या अपेक्षा आहेत ते सांगा। आमच्या अपेक्षा अशा आहेत की आमच्या ज्या महिलांवरती अन्याय केलेला आहे किंवा ज्या महिला प्रभाग सुटलेले आहेत तिथे सुद्धा काही महिला नवीन आहेत किंवा त्या 4 ते 5 वर्षापूर्वी आलेल्या आहेत। आम्ही 20-20 वर्षाच्या महिला आहे, जिथे एकनिष्ठेने 20-20 वर्ष काम केलं जातं, अशा महिलांना डावलून जर नवीन आलेल्या महिलांना जर तुम्ही चान्स देत असाल तर आमचा तिथं विरोध आहे, आमचा तिथे निषेध आहे। आणि नवऱ्याच्या बायका या जागेवर सुद्धा आमच्या महिला असायला पाहिजे, तिथे सुद्धा आमचा निषेध आहे। आमचा पक्षाशी आमचा कुठलाही दुमत नाही आहे। हा सगळा खेळ आमच्या नेते मंडळींनी केलेला आहे, नेते मंडळींना याचा जबाब द्यावा लागेल। कोणत्या प्रभागात तुम्ही? मी प्रभाग क्रमांक 22 मधून आरती गुटलकर, 20 वर्षापासून मी काम करते आणि गेल्या 1.5 महिन्यापासून माझा प्रचार चालू आहे। डोर टू डोर मी प्रचार केलेला आहे, पॉम्पलेट वाटले, लोकांची भेटीगाठी झाल्या, सगळं माझं नियोजन तयार होतं। केवळ 1 ते 1.5 तासापूर्वी माझं तिकीट कापलं गेलेलं आहे आणि जी महिला पॉम्पलेट नाही, कुठे तिचं नाव नाही, प्रभागातले लोक तिला ओळखत सुद्धा नाही, अशा महिलेला त्यांनी दिलेलं आहे।
मग हा अन्याय आमच्यावर का? मग आम्ही 20 वर्षापासून काम करतोय तर आमच्याकडून काम करून का घेतलं? आमचं म्हणणं काय, तुम्हाला द्यायचंच नव्हतं ना? नाही द्यायचं होतं हरकत नाही ना, पण आम्हाला तुम्ही आशेला लावायचं नाही ना. मी 1 दिवस आधी इवन सावे साहेबांना येऊन भेटली होती की साहेब माझं काय, मी रडली सुद्धा किशोर शितोळे आणि सावे साहेबांजवळ मी रडली सुद्धा, दादा माझं अस्तित्वपणाला लागलेलं आहे तर माझ्यावर तुम्ही अन्याय करू नका. तर हे बोलले की नाही ताई तुमचं नाव टॉपवर आहे म्हणे सर्वेमध्ये, आणि यांनी आम्हाला ऑलरेडीच आधी सांगितलं होतं की ज्याचं नाव सर्वेमध्ये असेल त्यांनाच आम्ही तिकीट देणार आहे. मग सर्वेमध्ये आमची नावं नाही आहे, मग प्रभागात आमची चर्चा कशी काय? जर आमची चर्चा प्रभागात आहे तर तुमच्या सर्वेत नाव कुठे गेलं मग आमचं? आणि ज्यांना कोणी ओळखत नाही त्यांचे नाव सर्वेत आले कुठून तुमच्याकडे? दाखवा ना आम्हाला सर्वे दाखवा. आणि जर मला असं म्हणायचंय की सर्वेचाच विषय आहे ना, चला आता आमच्या सोबत सगळे नेते आणि प्रत्येक प्रभागामध्ये आहे ना, प्रत्येक महिलेच्या जिनं काम केलंय तिचा सर्वे करा, प्रत्येक महिलाचा सर्वे करा. ज्या महिलेचं तिथं नाव येईल आता ऑन दी स्पॉट चला, ज्या महिलेचं नाव येईल त्याच महिलेला तुम्ही तिकीट द्या. आताही ते करू शकता तुम्ही. सुवर्णा तुपे या महिलेला गल्लीच्या बाहेर कोणी ओळखत नाही, अशा महिलेला तुम्ही तिकीट दिलंय. आणि मी आरती गुटलकर, पूर्ण प्रभागामध्ये माझं नाव आहे. प्रभागामध्ये 1.5 महिन्यापासून मी पॉम्पलेट छापले, पॉम्पलेट वाटले, चर्चेत माझं नाव, सगळ्या पक्षामध्ये माझं नाव, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडी तोंडी माझं नाव असताना यांनी जाणून बुजून फक्त आणि फक्त 2 कार्यकर्ते, 2 उमेदवार आता जे आहेत, थेटे, लक्ष्मण थेटे आणि अशोक दामले यांच्या म्हणण्यावरती माझं तिकीट कापले गेलेलं आहे. का? कारण राष्ट्रवादीमध्ये आमचाच एक कार्यकर्ता सुदाम साळुंके मराठा कॅन्डिडेट आहे आणि तो मराठ्यांचं मतदान खाईल पुंडलिक नगर या भागामध्ये, म्हणून त्यांनी माझं तिकीट हनुमान नगर या भागातली असल्यामुळे त्यांनी पुंडलिक नगर भागातली महिला दिली, कारण त्यांना तिकडचं मतदान मिळवायचं होतं. म्हणजे यांनी यांच्या स्वार्थापोटी माझं कष्ट, माझे पैसे, माझा वेळ सगळं काही माझं वाया घातलेलं आहे. तर याचा त्यांना जबाब द्यावाच लागेल. आणि मी एटापल्ली तालुका येथील मुख्य रस्त्यापासून अवघ्या 2 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या मरपली नाल्यावरील पुलाची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे. पुलाचा आतील भाग खचल्याने तो कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून मोठा दुर्घटनेची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. या पुलावरून दररोज शाळकरी, विद्यार्थी, शेतकरी तसेच दुचाकी आणि 4 चाकी वाहनाचा मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र पुलाच्या आतून माती आणि बांधकाम साहित्य सतत खचत असल्यामुळे पुलांची मजबूती गंभीर धोक्यात आलेली आहे. पावसाळ्यात नाल्याला पाणी असल्यास परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता वर्तवली जाते. स्थानिक नागरिकांनी या धोकादायक अवस्थेबाबत प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवले असल्याचं सांगितलं जात आहे, तरी अद्यापही कोणती ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही. यामुळे आता नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होतोय, प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेतली आहे का? पुलाची तातडीने दुरुस्ती कधी होणार? एखादी दुर्घटना घडल्यानंतरच कार्यवाही होणार का? नागरिकांची ठाम मागणी आहे की तात्काळ पुलाची पाहणी करून गरज भासल्यास वाहतूक बंद करण्यात यावी आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा मोठा अपघात अटळ असल्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात येतोय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा बिनविरोध विजयाचा सिलसिला सुरूच आहे. माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक 17मधून भाजपचे उमेदवार सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे. याआधी काल भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यामुळे आता भाजपचे एकूण 3 उमेदवार निवडणूक होण्याआधीच विजयी झालेत. सुरेखा उगले यांच्या विरोधात उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवार रेखा संजय बगदे यांनी माघार घेतल्यामुळे ही बिनविरोध विजय शक्य झाले. तर या घडामोडीनंतर धुळे महानगरपालिकेत भाजपच्या विजयाकडे घोडदौड सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. येत्या काही काळात आणखी काही उमेदवार बिनविरोध होतील असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलाय. धुळे महानगरपालिकेत महिलांचं प्रतिनिधित्व वाढणार असल्याची प्रक्रियाही भाजपकडून व्यक्त केली जाते. भारतीय जनता पार्टीने प्रभाग 17मधून मला उमेदवारी दिली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्ह्याचे आमदार अनुभवी अग्रवाल आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शेठ यांचं मी पहिले धन्यवाद मानते. आणि माझी आज बिनविरोध पदी निवड झालेली आहे. मी याच्या सर्व श्रेय माझे पती चंद्रकांत उगले रावसाहेब यांचं श्रेय आहे. माझ्या पतीचं माझ्यामध्ये खूप मोठं पाठबळ आहे.
आणि त्याच्यात संजय भाऊ पाटील माझे बंधू त्यांची पत्नी रेखा आणि राजू भाऊ सुटणार यांची पत्नी पल्लवी यांनी आज माघार घेतल्याबद्दल माझी बिनविरोध निवड झालेली आहे. त्यांचेही धन्यवाद मानते. काय सांगाल, सलग तिसरी महिला म्हणून भाजपच्या तुम्ही उमेदवार, तुम्हाला काय कराल? मी परिसरामध्ये सर्व म्हणजे कामाचा काम करण्याचं हे मी त्यांना सेवेसाठी 24 तास तत्पर राहील. तेव्हाही मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहील. आमच्या मी परिसर भागातील 17 नंबर भागातील. चोपडा नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच शिंदे गटाच्या शिवसेनेने एक हाती सत्ता मिळवली असून लोकनियुक्त नगर अध्यक्ष म्हणून नम्रता सचिन पाटील यांनी आज वाजत गाजत पदभार स्वीकारला. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला एक ऐतिहासिक विजय मिळाल्याने शहरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालंय. नगर परिषद पहिल्यांदाच नगर सेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आल्याचं महापालिकेवर भगवा फडकला आहे. या विजयानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील, माजी आमदार लता सोनवणे, काँग्रेस नेत्या डॉक्टर स्मिता पाटील, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रथम गणपती मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर वाजत गाजत पायी चालत नगरपालिकेत प्रवेश करण्यात आला. या मार्गक्रमणादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी आणि विविध विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांचं औक्षण करत स्वागत केले. केक कापून औपचारिकरित्या नगर अध्यक्ष पदाचा पदभार त्यांनी स्वीकारलाय. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी बंडखोरी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली. भाजपमध्ये काही कार्यकर्ते नाराज असले तरी पक्ष अध्यक्ष मानून ते पुन्हा पक्षांसाठी काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अपक्ष अर्ज दाखल केलेले उमेदवार लवकरच माघार घेतील असंही ते म्हणाले. चंद्रपूर जिल्हा अध्यक्षावरील कार्यवाही योग्य असल्याचे सांगत प्रदेश अध्यक्षांनी दिलेली यादी बदलणं चुकीचं असल्यामुळेच ही कार्यवाही झाल्याचं त्यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मुद्द्यावर बोलताना एखाद्या उमेदवारावर FIR असू शकतो, मात्र गुन्हा सिद्ध झाल्यावरच उमेदवारी नाकारली जाते असं बावनकुळे म्हणाले. सर्वच पक्षात अशा उमेदवारांना संधी दिली जाते आणि अंतिम निर्णय न्यायालयीन निकालानंतरच होऊ शकतो असं त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत महायुती एकत्र लढण्याचे संकेत देत काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीमुळे अडचणी येतात असंही त्यांनी सांगितले. तसेच आगामी निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक मैदानात उतरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. आमचे उद्धव ठाकरेजी, राजसाहेब ठाकरेजी, नाना पटोलेजी, हर्षवर्धन सपकाळजी, अजितदादा पवारजी, शरदचंद्र पवार साहेब, सुप्रियाताई सुळेजी, आमचे शिवसेनेचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजी आणि या राज्यातल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना मी नववर्षाच्या शुभेच्छा देतो. काही नाव मी घेऊ शकलो नाही, तो सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या पक्षामध्ये आम्ही काल भेटलोच आहे. मी, देवेंद्रजी, नितीनजी, आम्ही एकमेकाला शुभेच्छा दिल्याच आहे. शेवटी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला शुभेच्छा देतो, महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो. हे देत असताना हे वर्ष महाराष्ट्राकरता विकसित महाराष्ट्र म्हणून, हे वर्ष समृद्ध महाराष्ट्र म्हणून, हे वर्ष समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आम्ही त्या ठिकाणी जाईल. आणि या वर्षात कुठली नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रात येऊ नये अशी परमेश्वरालाही विनंती मी केलेली आहे. जो गरीब माणूस आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, 18 पगड जाती आहेत, 12 बोलतेदार वर्ग आहे, या समाजातल्या सर्वच वर्गाला समृद्धी लाभू दे असं मी आई महालक्ष्मीला प्रार्थना केली आहे. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या घरात दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना नाराजी पाहायला. आता मी आताच सांगितलं की ज्या ठिकाणी आम्ही पक्षात काही लोक आणले आहेत त्या ठिकाणी असं काही झालेलं आहे. त्यांनी काही कमिटमेंट त्यांनी केलं होते. 2-3 सीट त्यांनी 2-3 त्यांच्या घरात उमेदवार होते त्यांना दिलेली आहे. पण त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे त्यावर तिथले नाशिकचे गिरीश महाजनजी आहेत, तिथे सीमाताई हिरे आहेत, देवयानीताई फरांदे आहेत, आमचे राहुल ढिकलेजी आहेत, ते त्या ठिकाणी चर्चा करत आहे. काय झालं नेमकं, चुकीचं झालं असेल तर आम्ही तपासू, योग्य असेल तर जाईल पुढं. पण मला असं वाटतं की स्थानिक लेवलला या ठिकाणी या चर्चा केल्यास जास्त अर्थ आहे.
पुणे येथील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारीवरून राजकीय घडामोडींना वेग आलाय. पूजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमाशी बोलताना त्या भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आपला प्रवास सामान्य कुटुंबातून सुरू झाल्याचं सांगत सामाजिक आणि राजकीय संघर्षाचा त्यांनी उल्लेख केला. शेतकरी आंदोलनातील सहभाग, आर्थिक अडचणी आणि न्यायालयीन प्रक्रियेमधील अनुभव त्यांनी मांडले. दरम्यान सोशल मीडियावर उमेदवारी विरोधात झालेल्या टीकेनंतर आणि पक्षांतर्गत नाराजीनंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. पूजा मोरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर, नागपूर चाळ येथून उमेदवारी देण्यात आली होती. या प्रकरणामुळे पक्षाचा निर्णय आणि सोशल मीडियावर दबाव यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. निवडणुकीतून तुम्ही माघार घेतली आहे. आता विकासाचं धोरण काय असणार तुमचं? लढताना दोन प्रकारे आपण लढू शकतो. विकासात्मक सभागृहामध्ये जाऊन लढाई लढू शकतो आणि नाहीतर जनसामान्यामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न आपण मांडत राहू शकतो. त्याचे विविध माध्यम आहेत. प्रत्येकच लढणारा कार्यकर्ता काही सभागृहात जातो अशी काही गोष्ट नाहीये, परंतु तो त्याच्या पद्धतीने लढत राहतो. तर आमच्या असणाऱ्या अंतर्भूत कौशल्याचा वापर करून आम्ही तिथल्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. मग ती लढाई एक वेळेस रस्त्यावरची असेल तर रस्त्यावरची लढू, ती सभागृहातली असेल तर सभागृहात. आमचा पिंड आम्ही सोडणार नाही. आणि 5 कोटी निवडून येण्याच्या आधी नाही शब्द वगैरे 5 कोटी बजेट आम्ही निवडून येण्याच्या आधी आणलं होतं. प्रभाग 1 आणि प्रभाग 2 मध्ये मिळून 10 कोटी पुढच्या पंचवार्षिकला नगरसेवक झालो नाही तरी पहिल्या वर्षात आणू, हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. नागपूर येथे महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगचे अध्यक्ष प्यारे खान यांनी जबरदस्तीने धर्मांतरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. जबरदस्तीने कोणी धर्मांतरण करत असेल तर त्यावर कायद्यानुसार कार्यवाही झालीच पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केले. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलंय की देश कायद्याने चालतो आणि चुकीचे कृत्य कोणीही केल्यास कार्यवाही होईल. महाराष्ट्रात कायद्याप्रमाणेच कारभार चालतो आणि पोलीस तपासातूनच सत्य लवकर समोर येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अल्पसंख्याकांच्या सुरक्षेच्या बाबतीत सातत्याने भूमिका मांडत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. तसेच देशात धर्म, जात, भाषा किंवा प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये. मोहन भागवत यांच्या विधानाचा उल्लेख करत भारत सर्व धर्मांना सोबत घेऊन प्रगती करेल असे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस आणि अल्पसंख्याक आयोग कायद्यानुसार पुढील कार्यवाही करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. नांदेड वाघाळा शहर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील युती तुटण्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. अशोक शिंदे यांनी युती न होण्यास शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप केलाय. अशोक चव्हाण यांनी सांगितलंय भाजपकडून शिंदे गटाला 8 ते 10 जागा देण्याची तयारी होती, मात्र शिंदे गटाने 25 ते 30 जागांच्या मागणी केल्यामुळे युती होऊ शकली नाही. त्यामुळे निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच भारतीय जनता पक्षाने ज्या ठिकाणी उमेदवार दिले आहेत ते उमेदवार निवडून येण्यास सक्षम असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे सर्वच जागांवर उमेदवार देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितलंय. या वक्तव्यामुळे नांदेड महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरण अधिकच स्पष्ट होत असल्याचं चित्र आहे. पालिका पुरते नाही आहे. नांदेडचा समग्र विकास करायचा, जर सर्वांनी विकास करायचा असेल, लोकल बॉडी, राज्य सरकार, केंद्र सरकार बऱ्याचशा नागरी सुविधा सुद्धा निर्माण करण्याकरता केंद्र राज्य सरकारचा पैसा त्याच्यामध्ये येतो ना. हा काय फक्त महापालिकेचा पैसा नाही. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्या सगळ्यांच्या मदतीनेच नांदेड शहर झाले. आता नांदेडच्या शहराच्या त्या विकासाची होत्या पण ते अंतर्भूत आहेत. पण शहराचा विकास करताना लोकांना मुख्य रस्त्याची, ट्रॅफिकची समस्या आहे, पार्किंगची समस्या आहे, त्याच्यामध्ये केवळ एकेका ओळीचा उल्लेख आहे. अजून काय केलं पाहिजे? ट्रॅफिक आहे म्हणजे आहे करायचं आपण. ज्यावेळेस विकास होतो त्यावेळेस ट्रॅफिक वाढते, त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट निर्माण होते, गाड्या वाढतात, टू व्हीलर्स वाढतात. त्याच्यामुळे ट्रॅफिक पहिल्यापेक्षा यासाठी वाढले का गुंतवणूक आली, मॉल्स आले, दुकानं वाढली, इमारती वाढल्या, त्याच्यामुळे गाड्या वाहनं अधिक वाढली, त्यामुळे ट्रॅफिक वाढली. सर, आपण इंदोर पॅटर्नची गोष्ट केली. इंदोरचे महापौर आले नाही. इंदोरमध्ये काही घटना घडली, काही लोक त्याच्यामध्ये दूषित होण्यामध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे आले नाहीये, हे माहिती आहे. त्यामुळे ते येणार होते पण त्यांना घेऊ केव्हा ते 10 दिवसामध्ये बोलून घेतो. नांदेड शहरामध्ये सीसीटीव्हीचा गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे गुन्हेगारीवर सुद्धा नियंत्रण येऊ शकते. हा प्रलंबित आहे. नांदेडमध्ये मी सुरुवातीला नांदेडमध्ये काही प्रमाणामध्ये आणले, ते कार्यरत होते. मधल्या काळामध्ये बाकीच्या क्षेत्र राहून गेलेलं आहे, पैशाची कमी पडली म्हणून ते राहून गेलेलं आहे. आम्ही त्याला प्राधान्य देऊ आणि नांदेड शहराची सुरक्षेकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, पोलीस बंदोबस्त अधिक वाढवायचा असेल,
एन्फोर्समेंट अधिक करायचं असेल, सीसीटीव्ही लावायचे असतील त्या ठिकाणी पूर्ण काम आमचा त्यातला एक फोकस चालू आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, पण बरेचसे निष्ठावंतांनी हे दशांगांची यादी तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर ती नोटसंती अभ्यास करा. तुमच्या अभ्यासाच्या अगोदर मी स्वतः तो अभ्यास करेन. आणि त्याच्यामध्ये आम्ही जे भाजपाचे निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत त्यांना आम्ही उमेदवारी देऊ. शेवटी निकष काय निवडून येण्यासारखा आहे. आणि त्यामुळे भाजपाचे जे उमेदवार जे पहिल्यांदाच करून काम करत आहेत त्यांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात आमच्या यादीमध्ये आहे की सिद्ध करू शकतो. काही उमेदवारांनी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप केला. कोणालाही पैसे मागितलेले नाहीत. कोण भाजप अशोक चव्हाणांची कारकीर्द गेल्या 50 वर्षाची आहे. सर पूर्ण प्रभागामध्ये उमेदवार देता आले नाही. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता दिली नाही काय ना, ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की आमचं उमेदवार येणार नाही त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही ही तरी गोष्ट. शिवसेनेसोबत कसा युतीत आम्ही सांगितलं ना, आम्ही 8 ते 10 जागा त्यांना देऊ केल्या होत्या. त्यांची जागा 25-30 जागा शक्य नव्हता. आम्ही त्या 25-30 जागा दिल्या असत्या. भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठे हा प्रश्न होता. सुद्धा पाहायला मिळत आहे. असं ना त्यांना तिकडे जागा मिळाल्या. देगलूरमध्ये त्यांना मिळाल्या, हिंगोलीला मिळाली, औरंगाबादला त्यांना मिळालं. त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. सर आगामी काळात कोणाकोणाच्या सभा भाजपसाठी इथे होणार आहे? पण मुख्यमंत्र्यांची आज सभा 5 तारखेला नांदेडला नियोजित आहे. कन्फर्मेशन यायचं पण जवळपास निश्चित आहे 5 तारखेला. पण आता आजच ठरलं आता गडवाल संपलं मग बाकी तात्काळ घेऊ. खूप मेहनत करावी लागते. करावं लागेल निश्चित. काही त्याच्यानंतर आमचे सहकारी आहेत त्यांना विनंती करणार समजून सांगणार प्रयत्न. आपण भाषणात उल्लेख केला की मला फक्त 81 तिकीट द्यायची होती. या लोकांची मूठ कशी बांधणार आहात जे आता पक्षाला तिकीट त्यांना देऊ शकले नाही असं लोकांना? हे प्रत्येक निवडणुकीला काही ना काही प्रमाणात होत असतं प्रत्येक पक्षात. ज्यांच्याकडे उमेदवार नाही त्यांना प्रश्न नव्हता, त्यांना माणसं घ्यायची होती. त्यामुळे ज्या पक्षामध्ये खूप मागणी आहे त्याचा अर्थच असा आहे की राज्यामध्ये नगरपालिकेचे निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत ते भाजपला अनुकूल आहेत. देशामध्ये ज्या विविध राज्याचे निकाल लागले ते भाजपला अनुकूल आहेत. आणि त्यामुळे मागण्यांची संख्या लोकांना दिसते की आता भाजपच येणार आहे. तर मागण्यांची संख्या त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात झाली. महापालिकेत तुमची लढाई आहे कोणा पक्षासोबत? ही लढाई जे आमच्या विरोधात ते सगळी लढाई आहे. म्हणजे जे आमच्या विरोधात आहेत तो ती लढाई राष्ट्रवादीचा आपल्याला बोला. शिवसेनेचे असं बोलणं काय म्हणायचं त्यांना म्हणून या मतदानानंतर स्पष्ट होईल की भाजपच नंबर 1चा पक्ष कुठलं जावं वाटत. नांदेड शहर मी गेल्या 40 वर्षात मी सांभाळला कुठे आहे ना माझी. जालना शहरातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन ने 17 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याची माहिती देण्यात आली आहे. MIMचे जिल्हा अध्यक्ष शेख माजिद यांनी सांगितलंय निवडणुकीत पक्षाने उमेदवार उभे करू नयेत यासाठी विविध राजकीय पक्षांकडून दबाव आणण्यात आलाय. मात्र कोणत्याही दबावाला न जुमानता MIMने 17 उमेदवार निवडणुकीत उभे केल्याचा दावा त्यांनी केलाय. शेख माजिद यांनी पुढे सांगितलंय की आगामी काळात पक्षाचा प्रचार अधिक तीव्र करण्यात येणार असून उद्या MIMचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील हे जालना शहरात प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहनही त्यांनी केलंय. या वक्तव्यामुळे जालना महापालिका निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग आलाय. MIM पक्षाचे 17 उमेदवार हे मैदानात उतरलेले आहेत. अभी हम है 17 और हमसे है सबको खतरा, यही भूमिका ही जालना शहरामध्ये कालपासून चर्चेचा बाजार उठलेला आहे. यामुळेच आम्ही आमची रणनीती जी आहे सर्वात आधी आम्ही जाहीर केलेली आहे. आमचे नेते आमचे फायर ब्रँड नेते माननीय माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांची उद्या संध्याकाळी 7 वाजता रजा चौक जमजम हॉटेल समोर ही भव्य दिव्य सभा होणार आहे. या सभेसाठी माननीय इम्तियाज जलील साहेब त्यांच्यासोबतच समीर साजिद बिल्डर साहेब, शारेक नक्षबंदी साहेब, आमचे ॲडव्होकेट शफीक भाऊ साहेब आणि महाराष्ट्राचे अजून जे काही दिग्गज नेते आहेत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तर जलील साहेब व्यतिरिक्त पुढील काळात निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणते फायर ब्रँड नेते उपस्थित राहणार? बरोबर, जलील साहेब यांच्यासोबतच जे आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, हैदराबादचे आमचे सगळे आमदार, हैदराबादचे नगरसेवक, बिहार येथे जे नवनिर्वाचित आमदार जिंकून आलेले आहेत ते सुद्धा जालना शहर महानगरपालिकेमध्ये
आमच्यासाठी, आमच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्यासाठी येणार आहेत. मला सर्वसामान्य नागरिक जनतेला आवाहन करू इच्छितो की उद्या जी इम्तियाज जलील साहेब यांची सभा होणार आहे, आपण जास्तीच्या जास्त संख्येने जमजम हॉटेल समोर उद्या संध्याकाळी आपण जमा व्हावे, ही मी आपल्याशी विनंती करतो. तुमचे उमेदवार मैदानात उतरतात, राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे, राजकीय पारा तापलेला आहे, काय सांग? सर्वात तर आधी प्रश्न हा असा आहे की MIMच्या कॅन्डिडेटवर, MIMच्या उमेदवारांवर खूप प्रेशर आणला गेला की MIMचे उमेदवार जालना शहरामध्ये उभा राहू नये म्हणून. सगळ्या पार्टीच्या नेत्यांनी जे बाहुबली आहेत त्यांनी दडपण आणलं, त्यांनी प्रेशर आणलं, परंतु त्यांना न जुमानता सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. तर ठीक आहे, कोणी कितीही ताकद लावू द्या, सर्वसामान्य जनता ही आमच्या पाठीशी आहे, बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांच्या पाठीशी आहे आणि इम्तियाज जलील साहेब यांना मानणारा वर्ग आहे. तर मला हा पूर्ण अपेक्षा आहे आणि पूर्ण मला असं वाटतं की जालना शहरातील नागरिक MIM पक्षासोबत उद्या आपल्याला बघायला मिळेल की हजारोच्या संख्येने उद्या इम्तियाज जलील साहेब यांच्या सभेसाठी. तर आजच्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.